गुड मॉर्निंग अनया. चल खाली जाऊया आता, आपण काम करायचं. खाली जाऊ आपल्याला. आज आज सुट्टी आहे. हा चल तर, तुला खाली आल्याशिवाय कसं काय करणार? खूप ऊन येते बघ, डोळ्यावर चमकतेत ना डोळे. चल जाऊया खाली आता. चला. हाय रुद्र. हाय. गुड मॉर्निंग. आज आपल्याला काय काय भरपूर काम करायचं ना खाली जाऊन. हा तू किती वाजता उठला? मी 6 वाजता 6 वाजता उठला. अनयाला का नाही उठवला? अनया आता उठली. अनया तिला किती उठवू, ती उठणारच नाही. नाही हे बघ, आता आपण ना काय करूया, खाली जायचं आपल्याला. कुठे जायचंय थांबा. हे बघ, ही वाळू दिसते. ही आपण आणलेली वाळू, विटा, ही खडी, हे आपल्याला इथे ओटा बनवायचा आहे म्हणून. तर आता आपल्याकडे पाणी नाही आहे जास्त, आणि आता ऊन पण भरपूर आहे, तर आता काही काम होणार नाही. मग आता ही वाळू आपली काय होते, मातीमध्ये मिक्स होते, बरोबर ना? तुम्ही खेळता, ती वरून खाली पडते. मग आता आपण काय करूया, याच्या आजूबाजूला विटा लावूया. म्हणजे काय होईल की ही जी पसरते ती पसरणार नाही. चालेल? जायचं? चलो. तर आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे, आणि आता आपण जे काम म्हटलं होतं ते काम करायला जाऊया. गावी आल्याचं सुख म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. बघा, इथून येतोय आवाज. तू आलीस? हा काऊन रुद्र? माझ्या आईटच पोचणार नाही तुझ्या मोबाईलचं. नाही हो का रुद्र? ते पावडा घेऊन ये जा. पावडा शाला आता आणेल ना दादा. आता आणेल. हो. लय भारी येते. दाडूला पाहिजे. काम करणार आहे रुद्र आज. हे बघ, रुद्रचा व्हिडिओ काढतोय. रुद्र खूप काम करणार आहे आज. साईडला होता. नको नको नको. थकला नाही ना? हे काय लावलंय? हे काय लावलंय? कशाला लावलंय? इथं लागले ना, सेफ्टीसाठी. काल इथं लागले. हो काय? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. दारू तुझं इथं करतोय. इथं तर नाही का तू? नाही, ते वाळू आली ना खाली. ते वाळू आली. इथं आणा एक एक एक. इथे ठेव, इथे ठेव. गुड. एक 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 ठेव. गुड. हा थांब, आणू नको घेऊ ते. बघ इकडे आहेत बघ ते गाडीचे टायर जुने. खूप सारे.
तर तर अशा प्रकारे आपलं काम पूर्ण झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो की खाली कसं काम झालंय. मजा आली. मजा आली डायरेक्ट करायला. मजा आली Shooting करायला हे काम करायला. कसं वाटलं? मजा आली रे. मजा आली ना. कसं वाटलं नाही काम करायला? मस्त. ही आपली टेरेस. ॲक्च्युली हे जे असं कामं असतात ना याचा किती फायदा होईल हे माहिती नाही, पण मुलांना गावी आल्यानंतर असं काही ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व केलं तर फार चांगलं असतं. त्यांच्यासाठी चांगलं असतं. त्यांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. गावच्या मातीशी नातं जोडलं जातं ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे. मग काय करते काय करते काय करते काय करते काय करते? चकली बनवते ना. चकली कसली? उपवासाची? काय काय असतं याच्यात? विटॅमिन डी असते. अजून विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन झेड. साबुदाणा बटाटा चकली राईट. आणि साबुदाणा. मम्मी साबुदाणा. पण त्यांना काही मदत आता मम्मी मदतीपेक्षा कामाचं अडवणं. काम नाही आवडत. मी खरंच चांगलं करू शकतो मी. हा? नाही नको. व्हिडिओ तुम्ही काही करत नाही ही मोठी मदत आहे मला. नाही खरंच करतो मी. ते बा असं आहे, तुम्ही मला काम ट्राय नाही करून देत आणि नंतर म्हणता की करत नाही. ठीक आहे, आता काय नको असते काय करायला मदत, आपण तरी काय करणार है ना. रुद्र काय करूया, हे आंब्याचं झाड आहे ना आपलं, त्या दिवशी हवा आली ना त्याच्यामध्ये ते लाकूड पडलं, त्याचं साईडचं सपोर्ट दिला होता ना आपण, तो पडलाय. आता ते आपण लावूया, म्हणजे परत जर हवा आली तर ते झाड एका बाजूला चुकणार नाही. और आज है रिवेंज वीक का आखिरी दिन. रिवेंज वीक कसला? असंच रे यार. आज कोणाची मॅच आहे? हाँ हं? आज KKR वर्सेस शर्मा. किती आहे? डन. Done. Like and subscribe and comment. हे काय? चलो. हे आपलं घर, आपल्या घराच्या एकदम मागेच विहीर चालू आहे. हे कडुलिंबाचं झाड आहे, फार मोठी अशी सावली पडते या झाडाची. हे झाड आपल्या घरापुढे पण आहे, छोटं आहे, अजून वेळ लागेल मोठं व्हायला. ही बघा ती विहीर, इथे आपण गेलो होतो, आपल्या घराच्या एक्झॅक्टली मागे आहे. ही आपल्या घराची मागची बाजू. तर काही वेळापूर्वी आपण हे सकाळी काम केलं होतं त्या मागेच आहे. तर या विहिरीची खोली जर म्हणायचा प्रयत्न केला आपण तर ही साधारण 7 ते 8 परस. तर 7 ते 8 परस म्हणजे काय की एक परस म्हणजे साधारण 7 फूट. एक परस म्हणजे साधारण 7 फूट होतो. आणि परस हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे पुरुष या शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणजे जुन्या काळी लोक असं म्हणायचे की एक परस म्हणजे एक पुरुषाची उंची, म्हणजे एक पुरुषाची उंची जेव्हा जर पुरुषाने दोन्ही हात जर वर केले तर 7 फूट होते. तर ते एक परस म्हणजे 7 फूट असं तेच कॅल्क्युलेशन इथे चालतं अजूनही. तर हे 7 ते 8 परस म्हणजे साधारण 60 फूटपर्यंत करायची असणार ही विहीर. करायची आहे इनफॅक्ट, किंवा गाळा म्हणतो तो आहे साधारण 16 फूट, म्हणजे 11 हात म्हणतात काहीतरी, तर म्हणजे 16 फूट असं काम चालू आहे. साधारण
काही दिवसामध्ये कंप्लीट होईल. हे आता आपण टेरेसवरून शूट करत होतो. ही आपली गाडी उभी आहे. हॅलो. तर संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पुन्हा घरामागे आलो आहेत. कशासाठी तर आपल्याला इथे ही काहीशा प्रमाणात काळी माती आहे. ती माती घेऊन आपल्याला आपले जे झाडं आहेत घरापुढे आणि घरामागे त्यांना घालायचं आहे. तर ही माती जर टाकली तर ती माती पाणी धरून ठेवते. त्याच्यामुळे झाडांना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळतं. जे आपण पाणी घालतो झाडांना किंवा पावसाचं पाणी, ही माती घट्ट धरून ठेवते. गुड. हा रुद्र, गुड 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 वर्क. रुद्र झाली माती टाकून सर्व. बघ थोडी आता एक राहिलाय, थोडा टाकू आणि मग झालं. तर सर्व झाडं झालेली आहेत आपली माती टाकून, बाहेरची पण आणि आतली पण. बाहेरची झाडं मी कधी दाखवेन तुम्हाला, पण तत्पूर्वी हा व्लॉग आज इथेच एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुमचं प्रेम आमच्या व्लॉगवर कंटिन्यू राहू द्या. बाय बाय. 1 मिलियन लाईक कंप्लीट झाले. बाय बाय. बाय बाय.